चलो नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला बघायचंय सेल, ज्याला आपण बेसिक युनिट म्हणतो आपल्या लाईफचा. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे टाईप पडतात, ते टाईप आपल्याला बघायचे आहे. ओके, तर सुरुवात करणार आहे आपण सेल बसून. तर सेलचं सगळ्यात महत्त्वाचे जे दोन टाईप पडतात ते असतात, एक असतं प्रो कॅरिओटिक सेल आणि एक असते यू कॅरिओटिक सेल. ओके, तर जेव्हा आपण सुरुवात करतो प्रो कॅरिओटिक पासून, तर त्याच्या नावाचं जे बघा प्रो कॅरिओटिक सेल म्हणजे अशी सेल जी सगळ्यात अगोदर आलेली या धर्तीवर, ओके, किंवा या वर्ल्ड मध्ये सगळ्यात पहिली जी सेल आलेली आहे तिला आपण प्रो कॅरिओटिक सेल म्हणलेलं आहे, म्हणून तिचं नाव प्रो कॅरिओटिक आहे. सेकंड वन आहे यू कॅरिओटिक. ओके, यू कॅरिओटिक तिचं जे नाव आहे एक लॅटिन मॉडर्न शब्दापासून आलेलं आहे, यू कॅरिऑन. म्हणजे प्रो कॅरिओटिकच्या नंतर स्वतःमध्ये चेंजेस आले, म्युटेशन झालं काहीतरी, आणि प्रो कॅरिओटिक सेल यू कॅरिओटिक मध्ये कन्वर्ट झाली. आता तुम्हाला जर बेसिक डिफरन्स जर कोणी विचारला प्रो कॅरिओटिक आणि यू कॅरिओटिकचा, डायरेक्ट सांगायचं प्रो कॅरिओटिक मध्ये जो न्यूक्लियस असतो तो कसा असतो, अनडेव्हलप असतो. ओके, अनडेव्हलप न्यूक्लियस असतो. आणि यू कॅरिओटिक मध्ये जो न्यूक्लियस असतो तो कसा असतो, डेव्हलप झालेला पूर्णपणे न्यूक्लियस त्याच्यामध्ये आढळतो. तर न्यूक्लियस मध्ये बाबा काय डेव्हलप झालेलं आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की न्यूक्लियसची जी बाहेरची लेअर आहे, ओके, जिला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतो, ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते. कशामध्ये, प्रो कॅरिओटिक मध्ये. पण ती डेव्हलप झालेली असते कोणामध्ये, यू कॅरिओटिक मध्ये. यामुळे त्यांचा मेन डिफरन्स असा आपल्याला सांगता येतो. ओके.